मार्केटमध्ये येऊन वजन बघ मग कळेल. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. मार्केटमध्ये येऊन वजन बघ मग कळेल. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. तर तुम्ही जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चॅनलवरती कोणी आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडेड बाईकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाते मराठी भाषेमधून. तर आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅपकट असेल ते ओपन इथून करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला सिम्पली काय करायचं, बीट मॉड्यू आहे ना इथून सिलेक्ट करायचं आणि इथून ॲड करायचं आहे. तर आपण सिम्पली इथून बीट मॉड्यू इथून ॲड करूया. बीट मॉड्यू तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा अशा प्रकारे आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या बीट मॉड्यूवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्हाला बीट मॉड्यूमध्ये आपण बीट दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट बदलत जातील. तर खूप साऱ्या बीट नाही, 4-5 बीट असतील. तर सिम्पली ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते. तर ह्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. तर सिम्पली ह्याच आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो इथून शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाहीचं आहे. तर इथं आपण स्प्लिट करूया, त्याच्यानंतर इथून पण स्प्लिट करूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे भाग करून घ्यायचे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला भाग असेल बीट मॉड्यूचा त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली अशा थोडं स्क्रोल करा आणि रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, तुमच्या प्रोफाईलचा अशा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि इथून तुम्हाला ॲड करायचं आहे. ठीक आहे. स्वतःची प्रोफाईल पाहिजे तुमचे इंस्टाग्रामचे असेल ते इथून काढा स्क्रीनशॉट आणि इथून ॲड करा. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल इथून हा म्हणजे इथून स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर 2 बटन अशा सेट करा नॉर्मलमध्ये. ठीक आहे. इथून परफेक्ट बसलेला आहे. तर हे झाल्यानंतर आता आपल्या ह्याच्या पुढचे बीट असतील त्यांना इथून फोटो ॲड करायचे. ठीक आहे. तर सिम्पली ही दुसरी बीट आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून इथून फोटो ॲड करायचा आहे तुम्हाला. तर इथे आपण हा फोटो इथून ॲड करूया आणि 2 बटन इथून सेट करूया. सेम प्रोसेसने आपल्या दुसऱ्या बीट असतील त्यांना इथून फोटो ॲड करून घ्यायचे. सिम्पली हे लेयर आहे त्यावरती क्लिक करा, अशा बाय रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचं इथून अशा बाय. ठीक आहे. इथून हा फोटो ॲड करूया आणि 2 बटन इथून सेट करूया. आता आपल्याला सिम्पली पहिले जुटायचं आहे आणि तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू. आपल्याला आहे ना स्क्रीनशॉट असेल प्रोफाईलचं इथून ॲड करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्याआधी जर आपल्याला आहे ना सिम्पली ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा, पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला आहे ना मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, ब्लरचा इथून सिलेक्ट करायचा आहे. तिथे आपण ब्लरचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. ओके. इथून हे इथून सिलेक्ट करूया आणि ह्याची लेंथ जो आपला पहिला फोटो आहे ना म्हणजे प्रोफाईल फोटो त्याला ठेवायची अशा. ठीक आहे. ओके. इथून हे बसलेलं आहे, ब्लर आपल्या इथून परफेक्ट लागलेलं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आता हा जो आपण प्रोफाईल ॲड केलेला म्हणजे ओव्हरलेमधला त्यावरती क्लिक करायची. लेंथ पहिला जो हा म्हणजे फोटो आहे तेवढीच ठेवा, प्रोफाईल फोटो आहे तेवढी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही थोडा झूम करायचा आणि वरती न्यायचा अशा हा प्रोफाईल फोटो स्क्रीनशॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इथं मास्कचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं मग होरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायची, येलो लाईन अशा खाली आणायची. ओके. इथपर्यंत बास आहे. आणि हा जो एअर आहे ना व्हाईट कलरचा तो अशा थोडा खाली ओढा. ठीक आहे. बास इथपर्यंत बास आहे. आपली फक्त ही लाईन नीट नाही दिसली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे थोडं आपण इथे वर किंवा परफेक्ट इथून झालं पाहिजे अशा वगैरे करून द्यायचं. ठीक आहे. ओके. ते ओके आपल्या इथून परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथून ही अशा बसून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला सिम्पली पहिल्यांदा जुटच थांबून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तो मग सिम्पली काय करायचं, इथून पहिला जो फोटो आपण ॲड केला तोच इथून फोटो ॲड करा. हा फोटो इथे ॲड केला आहे. ठीक आहे. दुसऱ्या बीटला तर पहिल्या बीटला तोच इथून फोटो ॲड करायचा आहे. ह्याची लेंथ पहिला फोटो म्हणजे पहिली जी प्रोफाईलचा स्क्रीनशॉट ॲड केला आहे तेवढीच लेअर ठेवायची आणि हा फोटो आपल्याला थोडं झूम करायचा आहे किंवा नाही केलं तर चालेल. ओके. इथपर्यंत बास आहे. त्याच्यानंतर इथून अशा खाली आणा, इथून परफेक्ट बसून घ्या. ठीक आहे. हा फोटो तिथे आपण हा फोटो परफेक्ट बसल्यानंतर खाली इथे थोडं स्क्रोल करा आणि तुम्हाला रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. स्टोक पेन इथं तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. तिथे आपण ॲड करूनच घेऊया स्टोक पण थोडंफार. ठीक आहे. तर नाही आपण केलं तर चालेल, नाही केलं तर चालेल. ओके. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे ना ओव्हरलेमधला त्यावरती क्लिक करायचं. कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी, इथे की द्यायची आणि इथे शेवटला एक फोटोच्या की द्यायची. ओके. अशा प्रकारे पहिली की दिली तिथे द्यायचं आणि हा फोटो खाली आणायचा अशा संपूर्ण घालवायचा आहे. त्याच्यानंतर ग्राफचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इझी आउटचं जो फीड असेल इथून म्हणजे ग्राफ इथून सिलेक्ट करायचा बॉक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा
आता आपल्याला आहे ना हा जो ब्लरचा इफेक्ट आहे इथून आपला नीट नव्हता बसला पहिल्यांदा तर इथून बसून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच ब्लरच्या इफेक्टवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि सिम्पली आपल्या आता रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून आहे ना इंट्रो अँड आउटड्रोमध्ये द्यायचं. इथून तुम्हाला इंट्रो अँड आउटड्रोमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो इथून तुम्हाला इथे स्लाइड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इंटेन्सिटी संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. हे झाल्यानंतर इथं तुम्हाला ऑब्जेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला सिम्पली ओव्हरलीचा बॉक्स इथून स्लाइड करून आपल्याला अशवाय यायचं म्हणजे आपले हे जे प्रोफाईल आहे ते थोडी ब्लर होईल. त्याच्यानंतर इथून अशवाय येऊन जाईल. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे ना तिथे यायचं आणि पुन्हा व्हिडिओ टूवरती क्लिक करायचं. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल सेकचं इथून स्लाइड करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड इथे 10 ठेवायचं, इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथे आपले ट्रान्झॅक्शन द्यायचं तर सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली लाईटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट येऊन जाईल सिम्पली पॉपअप सिपचा इथून स्लाइड करा अशा प्रकारे ह्याची लेंथ खालची संपूर्ण यायची. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तर इथून आपला जो हा व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे. ठीक आहे.